चाय पीने से फ़ायदा होता है? हमको अच्छी लगती है। देखो अच्छी लगती है ना, ज़रूरी नहीं है कि जो चीज़ अच्छी लगती है वो अच्छी हो। बस हाच प्रॉब्लेम आहे की चहा काही सुटता सुटत नाही. तर चला त्याच्यासाठी एक उपाय सांगते. तुमचा सुटला तर चांगलाच आहे. माझा 15 दिवस झाले चहा बंद झाला आहे. तर तुम्ही ट्राय करा. पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये साधारण 2 चमचे मोठे धणे घातलेले आहेत आणि त्याच चमच्यानी 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशोप घातली आहे. 5-6 वेलदोडे घातलेले आहेत आणि इथे 8-10 मिऱ्या घातलेल्या आहेत आणि 10 ते 12 लवंगा घातलेल्या आहेत. एक अर्ध जायफळ ह्याच्यामध्ये ठेचून घालायचं आहे आणि हे सगळं आहे जे आहे ना ते मीडियम टू स्लो फ्लेमवर आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. फक्त भाजायचं आहे, काही कलर वगैरे बदलायच्या भानगडीत पडायचं नाही. छान गरम झालं तर गॅस बंद करा मस्त. आणि त्यामध्ये आता मी 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा ज्येष्ठमध पावडर घालणार आहे, जेणेकरून हे सगळं मिश्रण गरम आहे तोपर्यंतच या पावडरीसुद्धा छान गरम होतील आणि नंतर आपल्याला हे वर्षभर टिकवायला मदत होईल. तर त्याच्यामध्येच मी पाव चमचा हळद घालून घेत आहे आणि हे सगळं मिक्स करून आहे ना छान अगदी थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर आहे ना एका मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे आणि हे मस्त बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे. तर या पेयाला आहे ना कषाय असं म्हणतात. हे कर्नाटक साईडला जास्त पिलं जातं. पावसाळ्यामध्ये ह्याचा खूप उपयोग होतो. सर्दी पडसं घसा खोकवणं ह्याच्यासाठी खूप फायदेशीर आहे. लहान मुलांना पण चालतं दिलं तर. आता कसं करायचं तर 2 कप मी कषाय इथं बनवत आहे. त्यासाठी 1.5 कप पाणी ठेवलेलं आहे पातेल्यात. 2 चमचे गूळ पावडर घातली आहे आणि आता हे 1 चमचा मी जी पावडर केली कषायची ती घालून घेतलेली आहे. त्याला उकळी येईपर्यंत साईडला मी दूध उकळायला ठेवलेलं आहे. दूध उकळून घ्या सेपरेट, त्याचा छान फायदा होतो. आणि इकडे मी कषाय साधारण 5 ते 10 मिनटं उकळून घेतलेलं आहे. कषाय पूर्णपणे उकळून झालं की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद झाल्यानंतरच आपल्याला जे आपण दूध उकळून घेतलेलं होतं ते छान दूध ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस चालू ठेवून किंवा उकळत्या कषायमध्ये हे दूध मिक्स करू नका. ते सगळं दूध फाटून जाईल आणि ते छान होणार नाही. आता हे बघू शकता तुम्ही मी कषाय गाळून घेतलेला आहे आणि अगदी चहासारखाच कलर येतो आणि चहासारखंच फिलिंग लागतं पिल्याचं आपल्याला. तर खूप सुंदर टेस्ट आहे. लहान मुलांसाठी चांगलं आहे, आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि मी पहिल्यांदा केलं आणि पहिल्यांदा मी आईला ट्राय करायला दिलं. तिनेसुद्धा पहिल्यांदाच ट्राय केलेलं आहे. तर तिचे एक्सप्रेशन बघू शकता तुम्ही. तिलाही आवडलं आहे, मलाही आवडलं. लाईक करा, सबस्क्राईब